सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. चांदमातला भाग 182. इन्स्पेक्टर भालेराव शशीला कोर्टामध्ये घेऊन निघाले होते आणि त्याचवेळी त्यांना गुंड आडवे आले आणि त्यांची गाडी अडवली. आता इकडे चंद्रा, रविशेठ आणि मा कोर्टात आले आणि शशीला घेऊन पोलीस कधी येतील याची वाट बघत होते. पण शशी अजून आला नव्हता आणि चंद्रा त्याला बघण्यासाठी कासावीस झाली होती आणि तिला सारखी शशीची आठवण यायची आणि ती जिकडे पण बघायची तिकडं तिला शशी दिसायचा. समोरच्या खुर्चीत बसलेला, सिगारेट हातात घेतलेला आणि रुबाबात सिगारेट पीत असलेला शशी तिला दिसायचा आणि ती हसायची. मग लगेच तो गायब व्हायचा आणि ती मनात म्हणायची, मी आता तुला नाही अडवणार शशी, तुला पाहिजे तितक्या बेड्या फूक, पण ये की परत. आज तुला किती शिक्षा होईल माहीत नाही आणि तुझ्याशिवाय मी कशी राहीन हेही माहीत नाही. मग आता त्या गुंडांनी रस्त्यातच इकडे भालेरावची गाडी अडवली होती, जी गाडी शशीला घेऊन कोर्टात निघाली होती. आणि आता त्याला धडा शिकवायचा असं ठरवलं आणि ती छोटी छोटी मुलं पप्पा आम्हाला वाचवा, पप्पा मम्मीला वाचवा असं म्हणून ओरडत होती. आणि आता जसा त्या गुंडांनी इन्स्पेक्टरच्या बायकोच्या पदराला हात घातला तसे इन्स्पेक्टर भालेराव चिडले आणि त्यानं त्या गुंडांवर गोळीबार केला. पण आता गुंड गाडीच्या मागे लपून बसले. ते खूप जण होते आणि आता भालेरावकडे फार कमी पोलीस होते आणि त्या गुंडांनी सुद्धा भालेराववर गोळीबार सुरू केला आणि भालेराव त्याच्या गाडीच्या मागे लपून बसला. तो गुंड चिडून म्हणाला, भालेराव बाहेर ये, आता का लपून बसलास, बाहेर ये, नाहीतर आता तुझं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त करणार मी, वाचवायचं असेल तर वाचव असं म्हणून त्यानं त्याची बायको खाली ओढली गाडीतून आणि तिची विटंबना करू लागला. ती हात जोडत होती, रडत होती, माझ्या मुलांना सोडा असं म्हणत होती. पण ते गुंड फार चिडले होते भालेराववर आणि त्याचा बदला घेण्यासाठी ते त्याच्या कुटुंबावर राग काढत होते. आणि गाडीच्या मागे उभा राहून हे सगळं बघत असलेले भालेराव काळजीत पडले. त्याला खूप वाईट वाटत होतं हे सगळं बघून. त्याचवेळी त्याचं लक्ष शशीकडे गेलं आणि शशी त्याच्याकडे शांत नजरेनं बघतोय असं त्याला दिसलं. आणि शशी म्हणाला, काय झालं इन्स्पेक्टर? प्रामाणिक, निधड्या छातीचे, कर्तव्यनिष्ठ इन्स्पेक्टर आणि असे लपून बसले का? जगाला न्याय देता, ड्युटी प्रामाणिकपणे करून मग आता स्वतःचं कुटुंब वाचवायची वेळ आली आणि तुम्ही घाबरलात का? जा इन्स्पेक्टर, जा आणि स्वतःचं कुटुंब वाचवा. आणि मी काय म्हणतो इन्स्पेक्टर, तुम्हाला राग येत नाही का हो? तुम्ही म्हणता ना राग येतो तेव्हा राग सांभाळायचा, कायदा हातात घ्यायचा नाही. मग आता तुम्ही तर कायद्याचे रक्षक आहात, तुमचाच कायदा आणि तुम्हीच कायद्याचे रक्षक. तर मग आता वाचवून दाखवा ना कायद्याची बाजू घेऊन तुमच्या कुटुंबाला. आता इथे पोलिसांचीच कुटुंब सुरक्षित नसतील तर बाकीच्यांना पोलीस काय सांभाळणार असा गैरसमज होईल बरं का समाजात. आता हे ऐकलं आणि भालेराव चिडले आणि शशीला म्हणाले, शटअप, इथे प्रसंग काय आहे आणि तू काय बोलतोस? आणि शशी म्हणाला, अरे बाप रे, आता तुम्हाला राग येतोय का? कशाचा राग येतोय भालेराव? अहो ते गुंड तुमच्या बायकोसोबत घाणेरडं वर्तन करत आहेत तर करू द्या की, आपण अजिबात चिडायचं नाही. आपण डोक्यावर बर्फ ठेवून शांत राहायचं असतं. सगळं झाल्यावर बघू ना काय होईल ते फक्त पुरुष ते स्त्रीची विटंबना करणार, अब्रू घेणार, तिची साडी काढतील, पुरुषार्थ गाजवतील, पण आपण मात्र पुरुष असून सुद्धा बांगड्या भरल्यासारखं गप्प बसायचं. आणि जेव्हा तिची अब्रू घेतील ना सगळे, तेव्हा त्यानंतर तिची विस्कटलेली अब्रू गोळा करण्यासाठी निवांत जायचं आणि मग पोलिसात जाऊन तक्रार करायची, कोर्ट कचऱ्या करायच्या आणि त्या अपराधाला शिक्षा व्हावी म्हणून ओरडत न्याय मागायचं, साक्षी पुरावे गोळा करायचे आणि मग 10-5 वर्षानंतर त्याला शिक्षा होते सुद्धा बरं का. आणि मग काय होतं माहीत आहे का? तो जामिनावर सुद्धा सुटून येतो, पुन्हा दुसरी बाई पकडतो आणि पुन्हा तिच्यासोबत असंच करतो, तिची अब्रू घेतो आणि हे चक्र असंच सुरू राहतं भालेराव. आणि तोपर्यंत जिची अब्रू गेलेली असते ना, ती समाजात तोंड दाखवण्याच्या लायकीची राहत नाही, तिच्याकडे आत्महत्येशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे तुम्ही ना भालेराव बांगड्या भरून शांत राहा, अजिबात चिडू नका. आणि आता शशीचे असे झोंबणारे टोमणे ऐकले आणि इन्स्पेक्टर भालेरावच्या
मुठ्या रागाने आवळल्या आणि शशी म्हणाला, आता कळलं? ज्याचं जळतं त्यालाच कळतं हे कशाला म्हणतात. असाच राग मलाही येत होता, म्हणून मी चिडून त्या पाटलाचा खून केला. माझ्या बहिणीची अब्रू त्याच्या नखांनी ओरबडली ना, त्यानं तर मी त्याची बोटं गाळून टाकली. त्यानं माझ्या काका काकूंचा खून केला म्हणून मी त्याचे हातपाय छाटून टाकले. त्याचं रक्त माझ्या अंगात आहे हे सिद्ध केलं. भालेराव, आणि आता मला सांगा की कुटुंब वाचवण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा आपल्याला राग येतो की नाही? आता इन्स्पेक्टर भालेरावला सगळं पटलं. गुन्हा का घडतो, शशीसारखी तडक भडक स्वभावाची व्यक्ती खून करण्यापर्यंत का जाते हे पटलं. आपण फक्त बोलतो की राग आवरावा, असं करू नये तसं करू नये, पण खरंच जो तिथं असतो त्या सगळ्या परिस्थितीला फेस करतो त्यालाच कळत असतं सगळं. आणि शशी म्हणाला, जा भालेराव जा, बायकोची अब्रू वाचवण्यासाठी जा. तिची अब्रू जाण्याआधी तिला वाचवा, नाहीतर तुम्ही समाजात तोंड दाखवण्याच्या लायकीचे राहणार नाही. गुंडांना पकडलं म्हणून शासन मेडल देईल कदाचित तुम्हाला, पण बायकोची अब्रू वाचवू शकला नाहीत म्हणून समाज थुंकेल तुमच्यावर. आणि इन्स्पेक्टर भालेराव शशीला काहीच नाही बोलू शकले. रागातच पुढे निघाले तशी त्या गुंडानं त्याच्या पायावर गुडघ्याच्या खाली गोळी झाडली आणि त्याची बायको मोठ्यानं ओरडली. नाही, त्यांना काही करू नका, त्यांना मारू नका असं म्हणून पदर पसरत होती, भीक मागत होती त्या गुंडांसमोर. आणि तिथंच इन्स्पेक्टर जायबंदी होऊन पडले. आणि आता कोण आपली मदत करणार असा प्रश्न त्यांना पडला. बाकीचे पोलीस निशस्त्र होते आणि नुसत्या काठीनं ते कसे लढू शकणार होते त्या बंदूक असलेल्या गुंडांसोबत. आणि आता भालेराव जमिनीवर पडले. समोर त्याच्या बायकोचा पदर खेचला जात होता आणि ते सरपटत तिच्याकडे जात होते तिला वाचवायला. आणि मुलंसुद्धा रडत होती, पप्पा वाचवा मम्मीला. आणि बायको मुलं रडत असताना भालेरावसुद्धा रडत होते. आणि ते गुंड म्हणाले, रड भालेराव रड, असाच मीही रडलो होतो जेव्हा तू माझ्या भावाला अटक केली होती आणि त्याला 2 वर्षे जेल झाली फक्त तुझ्यामुळे. आणि मी त्याच वेळी शपथ घेतली की माझा भाऊ बाहेर यायच्या आत तुझं खानदान संपलेलं असेल. आणि भालेरावने आता सरळ त्याच्यासमोर हात जोडले आणि म्हणाला, प्लीज मला माफ करा, पण माझं कुटुंब सोडा. पण आता ते गुंड ऐकणार नव्हते. बोलून चालून गुंड होते, बदला घ्यायलाच आले होते आणि बदला घेतल्याशिवाय असेच जाणार नव्हते. आणि आता भालेराव त्यांच्या खूप डोक्यात गेला होता. आता मात्र शशीला वाटलं की आपणच काहीतरी केलं पाहिजे. आणि तो कॉन्स्टेबलला म्हणाला, कॉन्स्टेबल माझ्या बेड्या खोला. तसे कॉन्स्टेबल घाबरले आणि म्हणाले, नाही, तुझी नाही बेडी खोलणार. या सगळ्या परिस्थितीचा फायदा घेऊन तू पळून गेलास तर. आणि शशी चिडून म्हणाला, कॉन्स्टेबल तुम्हाला काही कळतं की नाही? परिस्थितीचं गांभीर्य आहे की नाही तुम्हाला? माझ्या बेड्या खोला, नाहीतर तुम्ही तरी पुढे व्हा आणि तुमच्या साहेबांची मदत करा. पण आता ते पोलीस पुढे जात नव्हते. ज्याच्या त्याच्या प्रामाणिकपणाची शिक्षा ज्यानं त्यानं भोगावी असं वाटत होतं त्यांना. आणि हो, प्रामाणिकपणाची शिक्षा म्हणावी लागेल ही, जी भालेरावला मिळत होती. आणि आता शशीला मात्र वाटत होतं की खरंच कोणी कोणाचं नसतं, जो तो आपला जीव वाचवत असतो. भालेरावला सुद्धा कळत होतं. आणि शशी ओरडून मला, कॉन्स्टेबल माझ्या बेड्या खोला. आणि हा आवाज भालेरावपर्यंत गेला आणि कॉन्स्टेबल भालेरावकडे बघायला लागले. आणि आता भालेरावला ठाम विश्वास होता की फक्त शशीच या सगळ्या गोष्टीतून वाट काढू शकतो. आणि भालेरावने शशीच्या बेड्या खोलण्याचा इशारा दिला. आणि मग कॉन्स्टेबलने शशीची बेडी खोलली. आणि आता ते गुंड भालेरावच्या बायकोचा पदर खेचून तिची साडी फेडणार. भालेराव समोरच. तसं भालेरावने डोळे झाकून घेतले. बाकीच्या 2 कॉन्स्टेबलने सुद्धा तोंड फिरवलं आणि त्यांना फार वाईट वाटत होतं. आणि त्याचवेळी त्या पदर खेचणाऱ्या गुंडाचं थोबाड दुसऱ्या सेकंदाला मातीत गेलं. त्याच्या मुंडीवर शशी पाय देऊन उभा राहिला. तसं शशीभोवती सगळ्या गुंडांनी कडं केलं. खूप म्हणजे खूप रागात शशी त्या 4ही बाजूंनी त्याला घेराव घातलेल्या सगळ्या गुंडांकडे बघत होता आणि एकेकाला कसं उचलून आपटायचं याचा अंदाज बांधत होता. मग शशीवर 4ही बाजूने हल्ला झाला आणि शशीनं इन्स्पेक्टरच्या बायकोच्या अंगावर पदर टाकून तिला बाजूला घेतली आणि मुलांकडे पाठवली. तशी ती आधी भालेरावकडे पळाली आणि त्याला सावरला. आणि शशी आता एकटा सगळ्या गुंडांसोबत लढत होता आणि त्यांना सगळ्यांची धुलाई करायला त्यानं सुरुवात केली. सॉरी बरं का, सतत नोटिफिकेशनचा आवाज येतोय ना, ते व्हॉट्सअपला रिप्लाय येतात स्टेटसला. आजचे स्टेटस जरा हटके आहेत ना म्हणून. आता तो मेन गुंड होता. त्याच्या लक्षात आलं की आपण याचं काहीच वाकडं करू शकत नाही शशीमुळे आणि हा आपल्याला पुरून उरणार.
तेव्हा त्यानं हळूच गाडी स्टार्ट केली आणि भालेरावची मुलं घेऊनच पळाला. इतक्यात भालेरावची बायको ओरडली, माझी मुलं, त्यांना वाचवा. आणि आता शशी त्या 100च्या स्पीडनं पळणाऱ्या गाडीसोबत सुद्धा पळत होता आणि त्या ड्रायव्हरला सुद्धा कळेना की याचा इतका वेग आहे तरी कसा पळण्याचा. शशी हवेसारखा त्याच्यासोबत पळत होता आणि पळता पळताच त्यानं व्हॅनमधून त्या ड्रायव्हरला बाहेर खेचला आणि गाडी बंद केली आणि त्या टोळीच्या म्होरक्याला सुद्धा खूप खूप मारला आणि मुलांची सुटका केली. इतक्या वेळात भालेरावनं आणखीन पोलीस फोर्स मागवली आणि त्या सगळ्या गुंडांच्या मुसक्या आवळून तुरुंगामध्ये टाकलं. मग त्याची मुलं भालेराव आणि त्याच्या बायकोकडे पळत पळत आली आणि त्यांना मिठीत घेऊन ती खूप खूप रडायला लागली. आता भालेराव सुद्धा रडत होता बायका मुलांना मिठीत घेऊन. आणि शशी पायाची अडीतिडी घालून, गाडीला टेकून, हाताची घडी घालून, सिगारेट पेटवून सिगारेटचा धूर काढत त्यांच्याकडे बघत होता एकदम निवांत. आणि इन्स्पेक्टरची बायको आता शशीच्या पायातच पडली आणि धाय मोकलून रडू लागली आणि म्हणाली, आज भावासारखा धावून आलास तू माझी अब्रू वाचवली, माझी मुलं वाचवली, माझं कुंकू वाचवलं. तुझ्यासारखा माणूस देवापेक्षा कमी नाही. मी माझ्या कातड्याचे जोडेसुद्धा करून तुला घालायला तयार आहे. बोल, तुझ्यासाठी काय करू. शशीनं आता तिला उठवलं आणि म्हणाला, भाऊ म्हणता आणि काहीतरी मागायला सांगता का. हे पहा, भाऊ फक्त बहिणीला देत असतो, तिच्याकडून काही घेत नसतो. कधी आलीच आठवण तर या जेलमध्ये राखी बांधायला. पण तुमच्या नवऱ्याला विचारा, त्याला असा खुणी मेहुणा चालेल का. माझी सख्खी बहीण या जगात नाही, पण तुमच्यासारख्या अशा खूप जणी आहेत ज्या माझ्या बहिणी झालेल्या आहेत, ज्यांची मी मदत केलेली आहे आणि त्यांची मी अब्रू वाचवलेली आहे. पण माझ्या सख्ख्या बहिणीची अब्रू नाही वाचवता आली याची खंत मला शेवटपर्यंत राहील. पण त्यावेळी जर मी तिथे असतो ना, तर माझ्या शशिकलासोबत हे सगळं झालं नसतं. पण माझी वेळ चुकली तिथं जाण्याची आणि सगळंच संपलं आणि माझी बहीण मला आयुष्यभरासाठी मुकली. आता इन्स्पेक्टरची बायको डोळे पुसून म्हणाली, धन्य आहेस तू आणि तुला जन्म देणारी तुझी माताही धन्य आहे. पण काळजी करू नकोस, आजपासून मी तुझी शशिकला आणि बघूच आता तुझ्या केसाला कोण धक्का लावतो. तुला इथून घेऊन जाण्याआधी माझ्या प्रेतावरून ही गाडी घालावी लागेल. असं म्हणून भालेरावच्या बायकोनं भालेरावकडे खूप रागात बघितलं आणि तिची ती जळजळीत नजरच भालेरावला सगळं सांगत होती की तिला त्याचा किती राग आलाय. इन्स्पेक्टर भालेराव आता खजील झाला होता आणि पुन्हा शशीला घेऊन गाडीत बसणार आणि कोर्टाकडे निघणार. इतक्यात ती म्हणाली, अहो माझं ऐका ना, याला सोडा प्लीज. याच्यासारखा चांगला माणूस कधीच कोणाचा विनाकारण खून करणार नाही. हे आता पटलंय का तुम्हाला. अहो, यानं आता तुमची मदत केली, आता तरी तुमच्यातला माणूस जागा होऊ द्या. फेकून देते तुमची वर्दी, जे आमचं रक्षण करू शकत नाही. यानं आम्हाला वाचवलं, यानं तुमचं कुटुंब वाचवलं, नाहीतर आज होत्याचं नव्हतं झालं असतं. आणि आता तुमचं कर्तव्य आहे याला वाचवणं. असं इन्स्पेक्टर भालेरावची बायको त्याला म्हणाली. आणि तरीही कर्तव्यदक्ष प्रामाणिक इन्स्पेक्टर भालेराव गोळी लागलेला त्याचा पाय तसाच घेऊन गाडीत बसला आणि ड्रायव्हरला म्हणाला, गाडी सुरू करा. आणि कॉन्स्टेबल त्याला पुन्हा हातकडी घालून अँगलसोबत बांधून ठेवा. आणि पुन्हा भालेराव शशीला कोर्टाच्या दिशेने घेऊन गेलाच. आणि इन्स्पेक्टर भालेरावची बायको शशीकडे बघून रडत होती. तिला भालेरावचा प्रचंड राग आला होता आणि शशी मात्र इन्स्पेक्टर भालेरावचा प्रामाणिकपणा बघून गालात हसत होता. आता इकडे कोर्टामध्ये रवी, शेठ, चंद्रा शशीची वाट बघत होते आणि काही तासांनी कोर्टामध्ये भालेराव आणि शशी पोहोचलेच नाहीत. खूप वेळ वाट बघितली पण ते आले नाहीत. पण एक बातमी मात्र पोहोचली आणि ती म्हणजे अशी की पोलिसांना चकमा देऊन शशी इनामदार पळत होता आणि एन्काउंटरमध्ये तो मारला गेला आणि त्याची डेड बॉडी पूर्णपणे गाडीखाली सापडून आग लागून जळून गेली. आणि हे ऐकलं तसा धक्का बसून कोर्टामध्ये चंद्राला चक्कर आली आणि रवी शेठ खूप खूप घाबरले.